भंडाऱ्यामध्ये रविवारच्या मुसळधार पावसाने अक्षरशः खातरोड मार्गावरील नागरिकांना सर्वाधिक फटका बसलाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याच पावसात डॉक्टर आंबेडकर अभ्यासिका सापडली। अभ्यासिका केंद्रात 3 फूट पाणी शिरल्यानं अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या साहित्याचं नुकसान होत आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। काल आलेल्या मुसळधार पावसाचा फटका भंडारा शहराला कशा पद्धतीनं बसलं याचं चित्र जर बघायचं असेल तर आपण खात रोडवर आलेलो आहोत। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे। ही अभ्यासिका ही कालच्या मुसळधार पावसात पाण्याखाली आली होती। इथे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे बहुमूल्य नोट्स असो पुस्तके असो ते पाण्याखाली आल्याने ते ओले झाले आहेत। ते ऍक्च्युली ते आता खराब होण्याच्या स्थितीत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून खात रोड परिसरात नेहमी पुराचा किंवा अतिवृष्टीचा हा पाणी येत असतो। आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून निवेदन आंदोलन करून प्रशासनाला जागवण्याचं काम केलं, पण नगर प्रशासन जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यांना आम्ही अनेक वर्षापासून सांगितलंय की लोकांच्या घरात पाणी जाऊन राहिलेलं आहे। यावेळेसही आता कालचा जो फटका झाला, मागील 8 दिवसातही तसंच झालं आणि काल पण खूप मोठा फटका पडला। अनेक घरात पाणी गेलं। त्यानंतर ही अभ्यासिका आहे, इथे पाणी होतं, लोकांच्या दुकानात पाणी गेलं, लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। भरपाई नगर परिषदच्या माध्यमातून, तहसील ऑफिसच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकी 2000-5000 रुपये देऊन राहिले आहे, पण त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। लोकांना आर्थिक पाठबळ द्यावं अशी इच्छा आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा आता इथे खातरोड परिसरातील नागरिकांनी दिलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।